7/12च्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विधी अभ्यासक्रमाचं शिक्षण मिळावं यासाठी पन्हाळा तालुक्यातील माळवाडी कोतोली इथलं श्रीपतराव चौगुले महाविद्यालय अनेक दिवसांपासून लॉची मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होतं। याबाबतच्या प्रस्तावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाची विधी महाविद्यालयासाठी मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के.एस. चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली। ग्रामीण भागातील मुलामुलींना विधी शाखेचं म्हणजेच लॉचं शिक्षण मिळावं आणि यासाठी कोतोलीच्या के.एस.ए. चौगुले महाविद्यालयानं शिवाजी विद्यापीठाकडे डिसेंबर 2024 रोजी प्रस्ताव दाखल केला होता। त्याला 31 डिसेंबर 2024ला शिवाजी विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे। त्यानंतर नवी दिल्लीच्या बार काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेकडे तो प्रस्ताव डिसेंबर 2024 मध्ये पाठवला होता। मे 2025 मध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या समितीनं ऑनलाईन तपासणी केली आणि 17 जून 2025ला विधी महाविद्यालयासाठी अंतिम मान्यता दिल्याचं अध्यक्ष डॉक्टर के.एस. चौगुले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। श्रीपतराव चौगुले विधी महाविद्यालयाला म्हणजेच लॉ कॉलेजला यावर्षी मान्यता मिळालेली आहे। 2023 साली प्रस्ताव टाकला होता, 24ला तो शासनानं मंजूर केला, डिसेंबर 30ला आपल्या विद्यापीठानं मंजूर केला, 23 जून 25ला बार काउन्सिल ऑफ इंडियाची ऑनलाईन मीटिंग झाली, त्यामध्ये तो मंजूर होऊन आता 17 जूनला तिची ऑर्डर आली। त्यामुळे या वर्षापासून आपलं विधी महाविद्यालय म्हणजेच लॉ कॉलेज श्रीपतराव चौगुले लॉ कॉलेज हे सुरू होते, त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा। 3 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं चौगुले यांनी स्पष्ट केलंय। यावेळी सचिव शिवाजीराव पाटील, संचालक डॉक्टर अजय चौगुले, प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील उपस्थित होते।